Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 4, altitudes and medians of a triangle. In previous video, we have to see about the medians. आपण mediansच्या संदर्भात काय बघितलं होतं? We have to draw medians of a triangle. We have to draw medians of a triangle. We first काय केलं होतं त्या ठिकाणी find out the midpoint of the काय केलं होतं त्या ठिकाणी all the sides. Then we have to काय केलं त्या ठिकाणी join काय केलं त्या ठिकाणी then we have to draw काय केलं त्या ठिकाणी medians. And when we have to taken this median, when these medians are combined together or these medians are काय होतं the medians are काय होतं त्या ठिकाणी congruent. जे the medians are congruent and the point of congruence is called as a centroid and which is denoted by the letter G. Then we have to see that is the ratio of each median आपण घेतलं होतं म्हणजे centroid divides each median in the ratio 2:1 म्हणजे हा centroid काय करत होता each median जे असेल प्रत्येक medianला 2:1 या रेशो मध्ये त्या ठिकाणी डिवाइड करत होता. मग आपण त्या राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत पाहिलं होतं median ड्रॉन केली होती, ऑब्ट्यूज अँगलच्या बाबतीत ही median ड्रॉन केली होती आणि ॲक्यूट अँगलच्या बाबतीत ही median ड्रॉन केली होती. आणि मग आपण असणारं सेंट्रॉइडचं त्या medianच्या इथं असणारं जे रेशो आहे तो 2:1 येतोय किंवा नाही ते आपण काल बघितलं होतं. Today we have to see practice set 4.1. Here we have to draw figure that is in this triangle LMN. Here we have taken this triangle LMN. In this triangle LMN, here we have to see one काय घेतला त्या ठिकाणी segment LX आणि another segment काय घेतला त्या ठिकाणी LY घेतला. आता इथे LX आणि LY घेत असेल तर we have to ask here one question that is काय विचारलाय in triangle LMN dash dash is an altitude विचारलाय and dash dash is काय सांगितलं होतं त्या ठिकाणी median विचारलं. आता अल्टिट्यूड म्हणजे काय सांगितलं होतं जो सेगमेंट आहे व्हर्टेक्स मधनं काय करणार आहे त्याच्या अपोजिट साइडला त्या ठिकाणी आपण काय करणार आहे तो सेगमेंट ड्रॉ करणार आहे. मात्र तो सेगमेंट कसा आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपल्याला जर इथं फिगर मध्ये बघितलं हा सेगमेंट LX परपेंडिक्युलर ऑन द साइड काय म्हटले आपण त्या ठिकाणी MN असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण सांगणारी ट्रायंगल LMN सांगितलं तर काय सांगितलं त्या ठिकाणी LX जो आहे तो LX हा काय झाला त्या ठिकाणी आपली असणारी अल्टिट्यूड झाला. देन काय विचारलं अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज काय विचारलं त्या ठिकाणी मीडियन. आता यातलं मीडियन कोण आहे तर मीडियन म्हणजे काय सांगितलं होतं हा जो पॉईंट आहे म्हणजे आता हा काय घेतला त्या ठिकाणी L हा व्हर्टेक्स आहे त्याच्यापासून त्याच्या अपोजिट साइड वाजता असणारा हा पॉईंट Y जो दिसतोय तो काय त्या ठिकाणी मिड पॉईंट ऑफ द कोणाचा आहे त्या ठिकाणी MN चा म्हणजे इट इज द मिड पॉईंट ऑफ MN आणि दिस मिड पॉईंट अँड काय केलं त्या ठिकाणी दिस व्हर्टेक्स L वी हॅव टू जॉईन केलं देअरफॉर सेगमेंट काय फॉर्म झाला त्या ठिकाणी LY झाला आणि म्हणून दिस LY इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी मीडियन सांगणार आहे. मी तर आन्सर काय येणार आहे LY इज काय आला त्या ठिकाणी मीडियन म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी सेगमेंट LY इज काय झालं मीडियन आणि सेगमेंट LX इज अँड काय झालं त्या ठिकाणी अल्टिट्यूड कळतंय. देन वी हॅव टू टेकन द अनदर एक्झाम्पल. वी हॅव टू टेकन सेकंड एक्झाम्पल दॅट इज ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल XY म्हणजे आम्हाला काय करायचं आहे राईट अँगल ट्रायंगल XY काढायचं आहे. ड्रॉ इट्स काय सांगितले त्या ठिकाणी मीडियन त्या राईट अँगल ट्रायंगल्सला आपल्याला मीडियन काढायचे आणि काय सांगितले ऑल्सो शो द पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स बाय काय सांगितले त्या ठिकाणी जी आणि त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स जो मिळालेला आहे त्या पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्सला आपण काय करणार आहे लेबलिंग करणार आहे त्याला आपण जी असं त्या ठिकाणी म्हणणार. फर्स्ट इयर वी हॅव टू ड्रॉ काय करूया त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ. दिस इज वन सेगमेंट घेतला LM घेतला L अँगल काय घेऊया आपण 90 डिग्री घेऊया आपण LM घ्यायचं हा 90 डिग्री झाला आणि आपण हे पॉईंट्स काय करू इथे जॉईन करू. मीन्स काय झालं त्या ठिकाणी LMN हा आपण काय केलं राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी फॉर्म केला. पहिल्यांदा L आणि M हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल फॉर्म. आता काय करायचं तर मीडियन काढायचं आहे म्हणजे आम्हाला पहिल्यांदा LM साईडचं काय काढलं पाहिजे त्या ठिकाणचा मिड पॉईंट काढला पाहिजे देन LN साईडचा मिड पॉईंट काढला पाहिजे देन MN साईडचा काय केलं पाहिजे त्या ठिकाणी मिड पॉईंट काढले पाहिजे. मग आपण पहिल्यांदा मिड पॉईंट काढूया. मिड पॉईंट काढायचं असेल तर आम्हाला त्यांचं बायसेक्ट केलं पाहिजे तो सेगमेंट. First we have to bisect the segment काय केला LN bisect केला. In this way we have to
बायसेक्ट काय केलं त्या ठिकाणी ट्रायंगल. आता हा बायसेक्ट करत असताना हा यांच्यामधून काय करायची ही लाईन आपण या ठिकाणी हा इथं पॉईंट मिळाला. वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय करूया त्या ठिकाणी म्हणजे पहिला काय मिळाला मिड पॉईंट त्या ठिकाणी ए मिळाला. मिड पॉईंट ए. आता काय करूया आपण एल एन त्या ठिकाणी बायसेक्ट करू. Then take a still point on the L point, intersect this first arc आणि मार्क काय करायचे त्या ठिकाणी लाईन which is passing through that to arc. त्याच्यामधून पास होणाऱ्या लाईन काढू. दिस इज द काय झालं मिड पॉईंट ऑफ द साइड काय झालं त्या ठिकाणी एल एन झालं. देन वी हॅव टू काय करायचं त्या ठिकाणी ड्रॉ काय करणार त्या ठिकाणी मिड पॉईंट ऑफ द साइड एल एन. हा इंटरसेक्ट केलं हा इकडे गेलं. दिस स्टिल पॉईंट टेकन ऑन एम पॉईंट इंटरसेक्ट दिस टू आर्क. हे आर्क इंटरसेक्ट केले आणि मग आपण याच्यामधून पास होणारे लाईन करू. This is a line which is passing through the triangular point. म्हणजे हा काय झाला आता आपण अनदर पॉईंट आपल्याला इथे मिळाला ज्याला नाव काय देऊ आपण त्या ठिकाणी सी एस. आता पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला विचारलं म्हणजे आता काय केले पाहिजेत आपल्याला मेडियन ड्रॉन केले पाहिजेत. मेडियन कुठून करायच्या हा वर्टेक्स आणि त्यांचा असणारा मिड पॉईंट इथं घ्यायचा. वर्टेक्स आणि मिड पॉईंट जॉईन करू. वर्टेक्स आणि मिड पॉईंट जॉईन करू. आता एम आणि हा बी पॉईंट आपण जॉईन करू. एम पॉईंट आणि बी पॉईंट जॉईन केला. आता एम पॉईंट आणि ए पॉईंट काय करू आपण जॉईन. हा जॉईन म्हणजे काय झालं दिस मीडियम फर्स्ट मीडियम काय झाले त्या ठिकाणी एल सी, सेकंड मीडियम एम बी, थर्ड मीडियम एन ए. हे सगळे एका पॉईंटला काय झाले कॉन्फरन्स झाले. त्या पॉईंटला नाव काय दिले त्या ठिकाणी जी द्यायचं. म्हणजे आम्ही काय करलं राईट अँगल ट्रायंगल ट्रायंगल कुठला घ्यायला पाहिजे होता आपण एन एल एम घ्यायला पाहिजे होता आणि त्याचे मेडियन ड्रॉ केले आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे तो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आपण जी आहे त्या ठिकाणी दिलेले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे डायग्राम्स त्या ठिकाणी काढायची आहे. हिअर वी हॅव टेकन नेक्स्ट एक्झाम्पल fill in the blanks. Point G is the centroid of triangle ABC. म्हणजे this is a triangle A B आणि काय घेतला C. पॉईंट G हा काय आहे त्या ठिकाणी सेंट्रॉइड त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल काय सांगितलं त्या ठिकाणी ABC. पहिला आपण घेऊया इफ आर जी घेतलेला आहे म्हणजे आपण काय घेतला हा पॉईंट सी घेतला म्हणजे वर्टेक्स सी वरून आमची साईड काय घेतली ए बी म्हणजे अपोजिट साईडवर त्या ठिकाणी काय करलं मिड पॉईंट आर घेतला आणि आम्हाला सी आर ही काय मिळाली त्या ठिकाणी मीडियम मिळाली आणि त्याच्यामध्ये ती आरची व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी 2.5. मग आपण काल सांगितलं होतं सेंट्रॉइड डिवाइड्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इच मीडियन इन द रेशो किती सांगितलं होतं त्या ठिकाणी 2:1. ह्या रेशोमध्ये त्या ठिकाणी डिवाइड करत होता म्हणून आपण या ठिकाणी लिहूया centroid divides each median in the ratio 2:1. म्हणजे काय सांगितलं सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो किती सांगितलं त्या ठिकाणी 2:1. ह्याचा आधार घेऊन आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. मग आता हा पॉईंट सी घेतला हा वर्टेक्स सी घेतला आणि हा मिड पॉईंट आर आपण जॉईन केलं म्हणजे ही आमची काय झाली त्या ठिकाणी मीडियन झाली. म्हणजे मीडियन कोण आहे आमच्या आता त्या ठिकाणी सी आर मीडियन. आता सी आर मीडियन असेल तर त्याचे डिवाइड बाय काय केले दोन भाग पार्ट झाले. एक सी जी पार्ट झाला आणि एक काय पार्ट झाला त्या ठिकाणी जी आर पार्ट झाला. म्हणून आपण इथे लिहूया सी जी आपण काय लिहूया त्या ठिकाणी जी आर
विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 2s/1 म्हणजे 2 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 1 हा सी जी आणि हा आर जी. सी काय घेतला हा सी वर्टेक्स पासून आहे म्हणून हा सी जी अपॉन काय घेतला आर जी विच इज इक्वल टू 2s/2 काय घेतलं त्या ठिकाणी 1. मग आपण इथे घेत असताना 2s/1 झालं तर आपण व्हॅल्यू ठेवूया. सी जीची व्हॅल्यू आम्हाला काय करायची फाइंड आउट करायची. हा सी जी आहे असं अपॉन जी आर जे आहे ते जी आरची व्हॅल्यू किती आहे 2.5 म्हणजे आपण जी आरची व्हॅल्यू 2.5 सबस्टिट्यूट केली विच इज इक्वल टू 2 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे सी जीनं 1ला सी जीला मल्टिप्लाय केलं आणि 2ला 2.5ला मल्टिप्लाय केलं म्हणून सी जी इंटू 1 विच इज इक्वल टू 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी 2.5. आता सी जी इंटू 1 म्हणजे काय येणार त्या ठिकाणी सी जीच येणार आणि 2ला 2.5ला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय मिळणार आम्हाला त्या ठिकाणी 5 येणार. म्हणजे वे हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी जर आमच्या आर जीची व्हॅल्यू जी आहे ती आर जीची व्हॅल्यू 2.5 असेल तर सी जी हॅविंग द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 5 व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे सी जीची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 5 आली. देन वी हॅव टू सॉल्व अनदर एक्झाम्पल दॅट इज सेकंड एक्झाम्पल जे आहे आपलं ते काय सांगितलंय इफ बी जी इज इक्वल टू 6. आता आपल्याला हा दिसतोय म्हणजे दुसरी मीडियन कुठली घेतली बी क्यू मीडियन घ्यायची. बी क्यू मीडियन म्हणजे त्याची व्हॅल्यू किती दिली त्या ठिकाणी 6 दिली आणि आम्हाला काय करायला सांगितलं त्या ठिकाणी हा टोटल बी क्यूची व्हॅल्यू काढायची. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढून घेतली पाहिजे जी क्यूची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढून घेतली पाहिजे. आपण पहिल्यांदा जी क्यूची व्हॅल्यू काढून घेऊया. मग मगाशी जे म्हटलं होतं तेच येणार द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो काय घेतलं त्या ठिकाणी 2s/1. आता मीडियन कोणती आहे त्या ठिकाणी बी क्यू मीडियन आहे आणि डिवायडेड पार्ट कुठला झाला हा बी जी अपॉन काय घ्यायचा जी क्यू. मीन्स काय म्हटलं बी जी अपॉन काय घेतला जी क्यू विच इज इक्वल टू 2s काय आलं त्या ठिकाणी 1. आता बी जीची व्हॅल्यू किती दिल्या 6 दिल्या ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करू 6 अपॉन जी क्यू इज इक्वल टू 2 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 6 इंटू 1 विच इज इक्वल टू 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी जी क्यू. 6 1 जा किती आलं 6 आणि हा 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी जी क्यू. आम्हाला व्हॅल्यू जी क्यूची पाहिजे. हा जी क्यू इज इक्वल टू 6 अपॉन 12 मीन्स 2 1 जा 2 2 3 जा काय मिळालं त्या ठिकाणी 6. म्हणजे आम्हाला जी क्यूची व्हॅल्यू जी आहे त्या जी क्यूची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी ही व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे जी क्यूची व्हॅल्यू किती मिळाली 3. आता व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायला सांगितल्या त्या टोटल बी क्यूची म्हणजे इथून इथं. आम्ही काय करणार जी पॉईंट हा काय त्या ठिकाणी इन बिटवीन म्हणजे आपण घेतला जी पॉईंट इज इन बिटवीन बी आणि काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू सांगितलं म्हणून आम्ही काय करू शकतो हेन्स बी क्यू विच इज इक्वल टू हा बी क्यू कसा फॉर्म झाला हा बी जी प्लस काय झाला त्या ठिकाणी जी क्यू म्हणून आपण काय सांगितलं बी जी प्लस काय घेतलं त्या ठिकाणी जी क्यू वाटल्यास केलं बी डॅश जी डॅश आणि काय घेतलं त्या ठिकाणी क्यू. म्हणजे जी पॉईंट जो आहे तो जी पॉईंट काय झाला इन बिटवीन बी आणि क्यूच्या इन बिटवीन आहे म्हणून आपण तसं लिहिलं विच इज इक्वल टू आता बी जीची व्हॅल्यू किती आहे बी जी ह्याची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 6 आहे प्लस जी क्यू ह्याची व्हॅल्यू किती आहे 3 आहे म्हणून वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 6 + 3 काय मिळालं त्या ठिकाणी 9 आणि म्हणून बी क्यू जो आहे त्या बी क्यूची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 9 व्हॅल्यू मिळालेली आहे. जे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय करू शकतो एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे ते आपण घ्यायचं. आता लास्ट एक्झाम्पल म्हणजे काय सांगितलं एक लेंथ एपी इज इक्वल टू काय सांगितलं 6 हा टोटल एपीची लांबी किती दिल्या त्याने 6 दिल्या. देन लेंथ एजी किती आहे आणि लेंथ जीपी किती आहे असं आपल्याला विचार. आता लेंथ एपी आणि जीपीची व्हॅल्यू कशी काढायची तर आपल्याला एजी अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी जीपीची व्हॅल्यू दिली आणि मग एजी टोटल एपीची व्हॅल्यू दिली आणि एजी आणि जीपीची व्हॅल्यू काढायची. मग आम्ही काय सांगितलं हेन्स आपण घेतलं या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ लेंथ एपी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 6 सांगितलं बरोबर आहे. हा टोटल एपी जर 6 असेल त्यातल्या एकाची व्हॅल्यू जर आम्ही काय केली त्या ठिकाणी एक्स मांडली तर दुसऱ्याची व्हॅल्यू काय ना कारण आपण मगाशी आता जे उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये लिहिलं काय ना एपी
विच इज इक्वल टू AG प्लस काय दिलं त्या ठिकाणी GP. हा AG प्लस GP विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी AP आला. रिझन काय करू शकतोय A डॅश G डॅश काय म्हणतो आपण त्या ठिकाणी P. हा A डॅश G डॅश आणि P. आता AP ची व्हॅल्यू टोटल किती दिल्या त्या ठिकाणी 6 दिल्या. मी समजा AG ची व्हॅल्यू काय म्हटली x म्हटली प्लस काय होणार त्या ठिकाणी GP होणार. बरोबर आहे. म्हणजे आता मला जर काय केलं x ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय म्हणणार 6 मायनस काय त्या ठिकाणी GP बरोबर x म्हणजेच हा x म्हणजेच कोण आहे त्या ठिकाणी आमचा AG ची व्हॅल्यू आहे. कळतंय काय बघा. यातली कोणाची तर एकाची व्हॅल्यू आपण x मानली. समजा मी कोणाची व्हॅल्यू x मानली नाही AG ची व्हॅल्यू x मानली. हा x असेल तर इथे व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी 6 मायनस काय येणार आहे त्या ठिकाणी 6 मायनस GP ही व्हॅल्यू कोणाची येणार आहे त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू येणार. म्हणजे AB काय म्हणलो आपण त्या ठिकाणी हा AP ची व्हॅल्यू 6 AG ची व्हॅल्यू x मानली. हा GP घेतला आणि म्हणून x ची व्हॅल्यू 6 मायनस काय येणार त्या ठिकाणी GP येणार. म्हणजे ह्या x ची व्हॅल्यू आहे. मग आपण परत मगाशी जो रेशो घेतला होता त्या पद्धतीने AG as to GP. The centroid divides each median in the ratio काय सांगितलं 2:1. म्हणून आम्ही काय घेऊया AG अपॉन काय घेतला त्या ठिकाणी GP which is equal to 2 अपॉन काय घेतला त्या ठिकाणी 1. आता AG ची व्हॅल्यू हा AG आपण घेतला. AG ची व्हॅल्यू किती आहे 6 मायनस GP आहे. ते आपण लिहूया 6 मायनस GP अपॉन काय आलं त्या ठिकाणी GP which is equal to 2 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 1. म्हणजे फक्त आम्ही काय केलं इथं व्हॅल्यू तेवढी त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली. कोणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि इथं AG ची व्हॅल्यू जी आहे हा AG म्हणजे कोण आहे x त्याची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली. कळतंय. आपण परत काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ह्याने याला मल्टिप्लाय करूया ह्याने याला मल्टिप्लाय. हेच काय आलं 6 मायनस GP इंटू काय आलं त्या ठिकाणी 1. 6 मायनस GP इंटू 1 असं घेतला आणि इंटू काय घेणार आहे त्या ठिकाणी इज इक्वल टू 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी GP आहे. हेच आपण घेतलं. मग काय सांगितलं 6 मायनस GP विच इज इक्वल टू 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी GP. म्हणजे आपण काय करूया हा 2GP हेच हा 6 इकडे ठेवूया आणि हा प्लस GP मायनस GP आपण राईटला नेला तर 2GP प्लस हा काय आला त्या ठिकाणी GP हेच 6 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 3GP. हेच 6 अपॉन 3 विच इज इक्वल टू काय मिळालं GP. हा 3 इकडे आणला डिवाइड झाला. बरोबर 3 इंटू GP डिवाइड इंटू होतं म्हणून आपण लेफ्ट आणलं होतं डिवाइड. हेच काय झालं 3 1 3 3 2 6 म्हणजे 2 इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली आम्हाला त्या ठिकाणी GP ची व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. म्हणजे ह्या GP ची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला 2. आता GP ची व्हॅल्यू जर 2 मिळाली तर याच्यावर आपण काय करू शकतो AG ची व्हॅल्यू काढू शकतो. हेच 6 मायनस GP विच इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी AG. हेच 6 मायनस GP ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 2 विच इज इक्वल टू AG. म्हणून 6 मायनस 2 किती आलं 4 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी AG. म्हणजे AG ची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली त्या ठिकाणी 4. म्हणजे आम्ही व्हॅल्यू 2 काढली. AG ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला AG आणि व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली आणि GP जे आहे त्या GP ची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 2 मिळाली. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय केलं त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. एक्झाम्पल बघा काय केलं आपण टोटल AP ची लेंथ या ठिकाणी दिलती. AP ची लेंथ किती दिलती 6 दिलती. कुणाची एकाची मानू शकला असता की GP ची x माना किंवा या ठिकाणी AG ची माना. एकाची x मानला की दुसऱ्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी मिळते. त्यानुसार मी एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवत गेलेलं आहे. हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या तुम्ही सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन ड्रॉ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. ड्रॉ ऑल ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी अल्टिट्यूड्स. नेम द पॉईंट ऑफ कॉन्फरन्स ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. त्या ट्रायंगलचं नाव आहे PQR. त्याच्या अल्टिट्यूड्स काढायचे आहेत त्याचे. बाय युजिंग आता काय करायला लागणार अल्टिट्यूड काढायचं असेल तर आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज केला पाहिजे आणि त्यांचे जे पॉईंट ऑफ कॉन्फरन्स तो काढायचा आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या मीडियम जिथं मीट होतात तिथून आम्हाला काय करायचं आहे पॉईंट ऑफ कॉन्फरन्स त्या ठिकाणी काढायचं आहे. आता आपण काय घेऊया एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करूया. दिस इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. नेम काय आहे PQ आणि काय घेतलं त्या ठिकाणी R घेतलं.
आता PQR हा एक्यूट अँगल ट्रायंगल आमचा फॉर्म झाला. आता आम्हाला काय करायचं आहे, बाय युजिंग द सेट स्क्वेअर मेथड. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट पॉईंट आपण P घेतला तर काय केलं पाहिजे, हा जो आहे आपला बेस आपण म्हणतो, हा सेट स्क्वेअरचा बेस काय केला पाहिजे, हा P च्या अपोजिट साइड कोण आहे, QR आहे, त्याच्यावर हा बेस त्या ठिकाणी बसवला पाहिजे. या ठिकाणी आई प्लेस इन दिस वे. आणि काय करायचं, स्लोली तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी मूव्ह करायचं. कुठपर्यंत, हा ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्याच टू द पॉईंट काय येणार आहे, त्या ठिकाणी पॉईंट P ला टच करेल. अशा पद्धतीने हा काय करायचा आहे, आपल्याला मूव्ह करत नाही. आणि मग ॲट दिस पॉईंट, म्हणजे आपल्याला इथं दिसतोय आता, ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ द काय केलं त्या ठिकाणी मीडियन. ही मीडियन आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्या मीडियनला नाव आपण त्या ठिकाणी एम नाव दिलं. म्हणजे PM काय केलं त्या ठिकाणी, परपेंडिक्युलर ऑन द लाईन काय केलं त्या ठिकाणी QR, म्हणजे सेगमेंट PM इज अ मीडियन ऑन द साईड काय घेतलं त्या ठिकाणी QR. आता दुसरा काय घ्यायचं आहे, आता R हा पॉईंट आहे, व्हर्टेक्स R आहे, त्याच्यावर PQ ही त्याचा बेस आहे, त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला, अल्टिट्यूड घ्यायचं. मग आपल्याला काय केलं पाहिजे, हे करायचं हळूहळू PQ साईड आहे त्याच्यावरून असं प्लेस करत घ्यायचं, म्हणजे आपण मूव्ह करत घ्यायचं. आता मूव्ह करत नेला, असं मूव्ह करत न्या आणि हे जॉईन करा. हा काय झाला, अनियन झाला. म्हणजे हा आयन परपेंडिक्युलर झाला, ऑन द साईड काय घेतला त्या ठिकाणी PQ, म्हणजे PQ सॉरी NR इज द काय झालं त्या ठिकाणी अल्टिट्यूड्स, ऑन द साईड काय झालं त्या ठिकाणी PQ. आता लास्ट कोण राहिला, Q, म्हणजे आता ही साईड कोणती घ्यायची, त्याची अपोजिट साईड आहे PM, त्याच्यावरून काय करायचं, हा जो आहे हा मूव्ह करत न्यायचा या पद्धतीने. हा मूव्ह करत नाही, मूव्ह करत गेल्यानंतर आपल्याला इथं हा पॉईंट इथं दिसला. हा आपण अल्टिट्यूड एक ड्रॉ केला, त्याला नाव दिलं तरी, म्हणजे एक अल्टिट्यूड काय फॉर्म झाला LM, अनदर अल्टिट्यूड काय फॉर्म झाला QS, आणि अनदर अल्टिट्यूड एक फॉर्म झाला, त्याला नाव काय दिलं त्या ठिकाणी RA. आता हे सगळे पॉईंट जे आहेत त्याच्या पॉईंट ऑफ कॉन्फरन्सचं नाव द्यायचं सांगितलं, पॉईंट ऑफ कॉन्फरन्स नाव काय द्यायचं होतं त्या ठिकाणी, म्हणजे हा काय झाला त्याचा पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्फरन्स कुठे मिळाला, ज्याला आपण ऑर्थो सेंटर मिळाला म्हणतो होतो, आणि हा काय झाला त्या ठिकाणी इंटिरियर ऑफ द कटो मिळाला त्या ठिकाणी ट्रायंगलला मिळालेला आहे. इन दिस वे यू हॅव टू सॉल्व काय करायचं त्या ठिकाणी, प्रॅक्टिस सेट 4.1 जो आहे तो प्रॅक्टिस सेट 4.1 तुम्ही करायचा आहे, म्हणजे प्रॅक्टिस 4.1 सगळ्यांनी सोडवायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आज काय केले त्या ठिकाणी ग्रहपाठ 2 दिलेले आहेत गणिताचे. या गणिताच्या ग्रहपाठासाठी तुम्ही 100 पेजेस वही घालायचे, आणि त्या वहीमध्ये पहिल्यांदा होमवर्क नंबर 1 जो आहे तो रॅशनल आणि इरॅशनल नंबर्सवरचा आहे. त्यात प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 घ्यायचे, त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा 1, 4 आणि 9 हे सब क्वेश्चन्स आहेत ते घ्यायचे. प्रॅक्टिस सेट 1.3 आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला तिसरा घ्यायचा आहे त्या ठिकाणी असणार सब क्वेश्चन, आणि प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 तुम्ही काय करायचं सॉल्व्ह करायचं. त्यानंतर जो आहे दुसरा होमवर्क आहे तो सेकंड टॉपिक जो आपला पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्यामधला आहे. त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 2 लिहायचा आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 4 लिहायचा आहे, आणि प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 लिहायचा आहे. हे लिहित असताना तुम्हाला काही शंका आल्या तर तुम्ही मला फोन करून त्या ठिकाणी विचारू शकता. मात्र गृहपाठ जे आहेत ते दोन्हीच्या दोन्ही गृहपाठ तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करावयाचे